ठाणे महानगरपालिकेची बहुचर्चित 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली. 7 वर्षांनी ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर तसंच आयुक्त सौरभ राव यांनी केलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये नुकतीच या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृहनेते श्री हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि शिवसेनेचे गटनेते श्री पवन कदम उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्याने संपन्न होणार असून काल झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग आणि संबंधित विभागांना सोपवण्यात आलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी अशी सूचना महापौरांनी दिली आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेमध्ये डॉक्टर, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय गटामध्ये 21 किलोमीटर, 18 वर्षावरील महिला पुरुषांसाठी 10 किलोमीटर, 18 वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी 10 किलोमीटर असे विभाग असतील, तर जिल्हास्तरीय गटात 15 वर्षाखालील मुला-मुलींसाठी 5 किमी, 12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी 3 किलोमीटर आणि ज्येष्ठ नागरिक, पुरुष आणि महिलांसाठी 500 मीटर अशा गटांचा समावेश असणार आहे.